बातमी आहे महिला दिनाची। आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्चला साजरा करण्यात येतो। हा दिवस महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक कामगिरीवर प्रकाश टाकणारा असतो। हा दिवस समाजातील स्त्री-पुरुष समानतेला गती देण्यासाठी प्रत्यक्षात कृती करण्याचा असतो। याच पार्श्वभूमीवर पाहूया पावस येथील मावळंगी गावातील नेहा पालेकर हिच्या कर्तृत्वाचा हा स्पेशल रिपोर्ट। उंच माडावरील नारळ काढणं हे खरं तर फारच कौशल्याचं काम। आत्तापर्यंत केवळ पुरुषच माडाच्या झाडावर चढून नारळ काढत होते। मात्र पुरुषांच्या या क्षेत्रात आता रत्नागिरीतील महिलाही उतरली आहे। रत्नागिरी तालुक्यातील मावळंगी येथील नेहा चंद्रमोहन पालेकर हिने देखील यामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे। सरसर माडावर चढत नारळ काढण्यात ती आता पारंगत झाली असून तिला आता तालुक्यातील विविध भागातून नारळ काढण्यासाठी बोलावणंही येत आहे। मावळंगी थुळवाडी येथील नेहा पालेकर हिचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं आहे। लहानपणापासूनच झाडावर चढण्यात पारंगत असलेल्या नेहाला तिच्या आजीनं माडाच्या झाडावर चढण्यासाठी प्रोत्साहन दिलं। त्यामुळे रत्नागिरीतील भाटे येथील नारळ संशोधन केंद्रात तिने नारळाच्या झाडावर चढण्याचं प्रशिक्षणही घेतलं। हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर घरातील 20 नारळांच्या झाडावर चढण्याचा नियमित सराव तिने केला। नारळ पाडण्यासह नारळाच्या झाडाची सफाई करणं या कठीण कामातही ती तरबेज झाली। नारळाच्या झाडावर पडलेला एखादा रोग असो अथवा कीड त्यावर पावडर किंवा औषधोपचार ती करते। माडांना लागणारं खत आणि अन्य गोष्टींचं व्यवस्थापन कसं करावं याची माहितीही ती नारळाची झाडं असणाऱ्या मालकांना देते। नारळाच्या झाडावर चढण्यासाठी ती कोकोनट क्लाइंबर या शिडीचा वापर करते। अगदी 30 ते 50 फुटांपर्यंत उंचीच्या माडांवर न घाबरता ती लीलया चढते। सुरक्षेचा उपाय म्हणून हल्ली तिने सेफ्टी बेल्टही वापरण्यास सुरुवात केली आहे। नारळासंदर्भात अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी कोकोनट फ्रेंड्स म्हणून तिने व्हॉट्सअप ग्रुपही सुरू केला असून त्यात नारळ विषयावर माहितीची नेहमी देवाणघेवाण केली जाते। आजीने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आज पंचक्रोशीसह तालुक्यात तिची ओळख निर्माण झाली असल्याचं ती सांगते। माझं नाव नेहा पालेकर आहे। मी मावळंगे येथे राहते आणि लहानपणापासून मला झाडांवरती वगैरे चढायची आवड आहे। आणि कोरोनाच्या नंतर आजीला एक व्हॉट्सअपवरती बातमी आली की भाटे नारळ संशोधन केंद्र येथे नारळ प्रशिक्षण होतं 5 दिवसांचं। तर माझी आजी म्हणाली की तू पण जा, तुला आवड आहे तर तू पण शिकशील। म्हणून मी विचार केला त्यावरती, पण माझी इच्छा नव्हती, म्हणजे मला थोडी भीती होती। तर घरचे माझे काका, काकू, बाबा आणि भाऊ यश याने मला खूप प्रोत्साहन दिलं। त्यातून मग मी जायचा निर्णय घेतला आणि तिथे 5 दिवसाच्या प्रशिक्षणाला मी गेले। तर तिथे मला नारळाच्या झाडाची निगा कशी राखायची, लागवड कशी करायची, रोगांना उपचार कसे करायचे आणि नारळ काढायचं प्रात्यक्षिक असं 5 दिवसांमध्ये मला शिकवण्यात आलं। ते शिकून मी घरी आले। घरी येऊन थोडे दिवस प्रॅक्टिस करत होते। त्यातूनच गावातल्या लोकांनी, म्हणजे इथे कोणीच माणूस नसल्यामुळे मला बोलवलं। प्रचंड मागणी आली मला आणि त्यातूनच मग मी ते नारळ वगैरे काढण्याकडे वळले। प्रत्येक माडामागे ₹200 वगैरे असे मी घेते। आजपर्यंत साधारण 5,000 माड मी नारळ काढलेले आहेत, त्यापेक्षा जास्ती। पुन्हा औषधोपचार केलेले आहेत। जे रोग, म्हणजे रोग लागून नारळाचा पूर्ण सुरा बाद झालाय आणि त्याला ट्रीटमेंटची गरज आहे, तर त्याच्यावरती औषध करून मी ते जगवलेले आहेत। असे बऱ्याच ठिकाणी मी माडांना उपचार केले। पुन्हा आता तर नोकरीच्या संध्या नाहीयेत, त्यामुळे रत्नागिरीसारख्या ठिकाणी उत्पन्नाचं साधन म्हणून मला नारळ काढायला खूप चांगलं वाटतं। त्यानंतर मी प्रशिक्षण देते मुलांना। तर जास्तीत जास्त मुलांनी आणि मुलींनी याकडे येऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध स्वतःसाठी करून घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे।